मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. मी सीता नेहरे किचन रेसिपीमधून बोलते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मिठाची मिरची. खूप चविष्ट लागणारी, तोंडी लावण्यासाठी किंवा कुठे बाहेर गेल्या फिरायला तिथे कामाला येण्यासाठी एवढी जबरदस्त आहे ना. अगदी साध्या सोप्या पद्धतीत होणार आहे. नक्कीच पहा. मिठातली मिरची अगदी सोपी. तर इथे पहा, मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा मिरच्या घ्यायच्या, तिखट कमी आणि अशा लांबड्या लांबड्या मिरच्या असतात बघा. बाजारात भरपूर भेटतात ह्या मिरच्या. तर नक्कीच घ्या तुम्ही. आवडल्या तर नक्कीच पहा बरं. तर ह्या मिरच्या मी आता सर्वजण त्याची देठं काढायची नाही, जरा पण मिरच्यांची अशीच ठेवायची देठं. तर आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ह्या मिरच्या काय करणार आहे, मध्ये थोडासा कट करणार आहे. 200 ग्राम मिरच्या आहे या माझ्या. तर मध्ये थोडासा कट करणार आहे आणि त्या मिरच्या आता हे पहा. तर फॅन तर ठेवलेला आहे, ह्या कट करायला घेते. फॅन जरासं तापून देऊ द्या, फटाफट कट करून घेते. या मिरच्या सुरेख दिसतात आणि छान रेसिपी आहे ही. सोप्या पद्धतीतली आहे. नक्कीच करून पहा एकदा. पाहिल्यावर कळेल तुम्हाला. पाहिल्या लगेच तुम्ही घेणार करायला, ही मात्र 100% गॅरंटी आहे. पहा बरं मैत्रिणी, तुम्हाला एखादी अशी म्हण म्हणून दाखवते, म्हणजे बोलण्याची दाखवते तुम्हाला. म्हणून आपण जेवण बनवतो. जेवण बनवणं म्हणजे एक कला आहे. पहा, आपल्याकडे कला आहे. जेवण बनवणं म्हणजे पोट भरणं नाही. तर ही आपली कला आहे ना, ही दुसऱ्याला दाखवण्याची, ही दुसऱ्याला आली पाहिजे, ही आपल्याला दुसऱ्याला समजली पाहिजे. ह्याचं मेन कारण आहे. तर माझं तोच हेतू आहे, आपल्याला येतं ते दुसऱ्यापर्यंत दाखवण्याचं. तर तुम्ही नक्कीच पहा, व्हिडिओ पाहत जा आणि बनवत जा घरी तुमच्या. खूप छान आणि साध्या सोप्या पद्धतीतल्या रेसिपी असतात, त्या पाहत जा. तर हे झालेले आहेत आपल्या कट मारून आणि टाकल्या तव्यावर. आता काय झालं, मोठ्या काही आहेत मिरच्या पहा, लांबड्या लांबड्या मोठ्या, खूप मोठ्या मोठ्या, तव्यात बसती नाहीत. त्या मी कट करते आता. जराशे कट म्हणजे 2 तुकडे करायचे त्याचे. आता खूप मोठे आहेत काही काही, त्याच्यात बसतच नाही आहेत, म्हणजे भाजता पण येणार नाही आपल्याला अशा म्हणून ते जरा 2 भाग करायचे त्याचे. जास्त तुकडे करत बसायचं नाही. ह्या मिरच्यांना तुकडे नाही, अख्ख्याच मिरच्या पाहिजे असतात याला. अशाच खातात या अख्ख्या. तर पहा बरं मैत्रिणी, तुम्हाला वाटतच नाही ह्या मिरच्या तिखट असतील, पण बिलकुल तिखट नाही आहेत. आता 1 चमचाभर तेल घालणार आहे मी आणि ह्या मिरच्या छान असं 1-2 मिनिट चांगल्या भाजून घेणार आहे. अशा खरपूस भाजल्या पाहिजे, डाग पडले पाहिजे त्याच्यावर, एवढ्या भाजल्या पाहिजे. उलटं पालटं करत राहायचं सारखं. आणि ह्या रेसिपीला वेळ लागत नाही जरा पण. तुम्ही म्हणसान मिरच्या निस्त्या करायच्यात, पण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवते. कारण काय झालं, हे आलं पाहिजे तुम्हाला, म्हणून पूर्ण किती वेळ लागला आणि कसं झालेले आहे, किती भाजल्या गेल्यात, कशा भाजलेल्या आहेत ते समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. का की आपण नुसतं तोंडाने बोलून होत नाही कुठली गोष्ट. दाखवण्याची आणि पाहण्याची वेगळीच आहे. आता याच्यात मला तेल तर घातले चमचाभर, मोठा चमचा फुल भरून मला मीठ घालायचे. का की मिठातल्या करायच्या ना, म्हणून भरपूर मीठ घालायचे त्याच्यात. मिठाचं कमी करायचं नाही, मिठाची कंजूसी करायची नाही. मीठ घालायचे त्याच्यात. आपल्याला मिठातली मिरची, नावच आहे मिठातली मिरची ना, ही खारट पण लागत नाही मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते. आपण म्हणतो भाजी मिरच्या तिखट असतील, पण बिलकुल तिखट नसतात मिरच्यांना खूप चव असते. या म्हणजे आपण भाज्या बनवतो ना, भाज्यांपासून जास्त मिरच्यांना चव असते. म्हणून मी कधी कधी भाजी पण दाखवलेली आहे मिरच्यांची. मागं बऱ्याच व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे मिरच्यांची भाजी बनवून. ती पण एवढी छान लागते. तुम्हाला भरपूर प्रकारच्या मिरच्या दाखवल्या. दह्यातली मिरची दाखवलेली आहे, मिरच्यांचा ठेचा दाखवलेला आहे. ते इथे मी चाट मसाला, हळद आणि 1 चमचा धनेपूड अशी घालणार आहे. 3 चमचे मी घातलेले आहे. 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धनेपूड आणि हळद अशा प्रकार घातलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे उलटेपालटी करायची, मात्र नक्की थांबायचं नाही. दाबून दाबून घ्यायची. मस्त दाखवलेली बघा, दाबून घ्यायची. त्याला दाबल्यामुळं काय होतं, भाजल्या जातात त्या संपूर्ण.
आपल्याला कच्ची मिरची ठेवायची नाही, भाजून घ्यायची चांगली खरपूस. आणि तेवढ्याच 1 चमचा तेलातच भाजायची, जास्त तेल पण नाही लागणार तिला. कोरड्या कोरड्या राहिल्या पाहिजे मिरच्या, म्हणजे जास्त दिवस टिकतात. मी दाबते पहा, सारखी दाबत राहते, पाहिलं तुम्ही. हे पहा, ह्या बऱ्यापैकी आता होत आलेले आहेत. मीडियम गॅस ठेवला आहे, फास्ट जास्त नाही, नाही तर ठसका येणार सगळीकडे त्याचा. शेवटी मिरच्याच आहेत ना. हे पहा, आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत मिरच्या आपल्या, मस्त सगळीकडून भाजल्या गेलेल्या आहेत. तर मी एका बरणीत भरून ठेवणार आहे. मैत्रिणी, तुम्ही 8 दिवस ही मिरची टिकू शकते. 8 दिवस खराब होणार नाही मिरची. एखादी सुकी बरणी घ्यायची आणि सुकी बरणीमध्ये या मिरच्या भरून ठेवायच्या. मध्ये जेवणाच्या वेळेस एक एक घ्यायची, 2 घ्यायच्या आणि खायच्या. खूप टेस्ट लागते. जेवण तुम्ही 1 भाकरी खात असला तर 2 खाणार. भूक नसली तरी जेवाया बसणार ह्या मिरच्या पाहून. हे आता सर्व झालेलं आहे. मी आता थंड करून घेते आणि बरणीत भरते. आता थंड झालेले आहेत, मी प्लेटमध्ये ओतलं आणि ही बरणी आहे त्याच्यात भरून ठेवते आता. हे पहा, अशा पद्धतीने वा, मस्त वाटतात का नाही. कधी पण घ्या, बरणी खोला आणि जेवायच्या वेळेस बाजूला घ्या. खूप छान लागतात, खूप चविष्ट आहेत. बनवून पहा मैत्रिणींनो, कधीतरी एकदा या मिरच्या ही पद्धत बनवून पहा. तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर पाहिल्यानंतर लगेचच बनवायला घ्यायचं तुमच्या जर मिरच्या असल्या तर. ह्या मिठातल्या मिरच्या खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात बघा. पहा, रंग किती सुंदर दिसते त्याचा, आणि ती बरणीत भरल्यामुळे आणखीन त्याला आकर्षकपणा आलेला आहे. पहा, अशी घ्यायची, 1 2 ताटात वाळायच्या. तर आपल्या या झालेल्या आहे. तर मैत्रिणींनो, आवडल्या तर नक्कीच बनवून पहा. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. तोंडी लावण्यासाठी, तोंडाला चव आणण्यासाठी ही रेसिपी आहे खूप मस्त. तर नक्कीच बनवून पहा. चला, परत भेटूया काहीतरी वेगळं. चला, बाय. पहा किती सुरेख दिसतात ना, किती छान वाटतात का नाही. तर करून पहा मैत्रिणीने, एकदा बनवून पहा. चला, परत भेटूया, काहीतरी वेगळं घेऊन येते नवीन.